मंडळी नमस्कार. अमर भोसले ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये मी अमर भोसले आपणा सर्वांचं स्वागत करीत आहे. आजचा विषय जो आहे ना तो युद्धाचा आहे. आपल्याला माहीत आहे की गेले वर्षभर जवळजवळ इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये जे युद्ध चालू आहे, अर्थात सुरुवात मागच्या वर्षी 7 ऑक्टोबर 2023ला हमासने केली आणि ते काही थांबायचं नाव घेत नाही. आज या ठिकाणी चर्चा करण्याचं कारण म्हणजे गेल्या मंगळवारी म्हणजे आज शुक्रवार आहे. तर साधारणतः या 17 तारखेला एक वेगळे युद्धमध्ये एक तंत्र त्यांनी वापरलं आणि मोसाद ही जी काही एक गुप्तचर संघटना आहे किंवा गुप्तचर यंत्रणा आहे इस्रायलची, ती तिच्या कारनाम्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. ते काय करतात हे पटकन कुणाच्याही लक्षात येत नाही किंवा ते काय करू शकतात याचा सुद्धा अंदाज लावता येत नाही. आणि शत्रूच्या गोटामध्ये जाऊन त्यांना उद्ध्वस्त करण्याचं सामर्थ्य मात्र त्यांच्याकडे आहे आणि ते पुन्हा एकदा सिद्ध झालं. झालं असं, की आपण सर्वांनी ती बातमी वाचलीच आहे, की अचानक पेजरमध्ये स्फोट झाले आणि लेबनॉनमध्ये साधारणतः 3000 पेजर हे या पेजरमध्ये स्फोट झाले आणि ते फुटले आणि मग अनेक जण त्यामध्ये जखमी झाले. 12 जण त्यामध्ये दगावले आणि एक सर्वत्र असं एक काय म्हणतो आपण त्याला गोंधळाचं वातावरण त्या ठिकाणी पसरलं. आता हे हिजबुल्लाह ही जी काही अतिरेकी संघटना आहे आणि या अतिरेकी संघटनेचं नेटवर्क जे काही होतं ते याच्यावरच अवलंबून होतं आणि तेच त्यांना उद्ध्वस्त करायचं होतं. या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये म्हणजे 2024च्या फेब्रुवारीमध्ये हिजबुल्लाहचा प्रमुख आहे. त्यांनी मोबाईल फोन वापरू नका असं त्यांच्या लोकांना सांगितलं होतं आणि त्यामुळं काही लोकांनी मोबाईल फोन डिस्ट्रॉय केले, काही लोकांनी ते फोडून टाकले. कारण त्यांना ते शंका होती की इस्रायल काही केलं तरी हे आपलं जे काही ठाव-ठिकाण आहे तो सॅटेलाईटवरून आरामात जर तुम्ही मोबाईल वापरत असाल तर ते काढू शकतो. पण अ, अ, त्यामुळे त्यांनी ते वापरणं बंद केलेलं होतं. अर्थात पेजर ही जी गोष्ट आहे ही 1990च्या दशकातली आहे. म्हणजे 90 ते 2000 यामध्ये साधारणतः पेजरचा वापर तो पेजर म्हणजे फक्त त्यामध्ये मेसेज येणं आणि मेसेज देणं इतकंच होतं. त्यामध्ये काही संभाषण व्हायचं नाही. आणि पेजरचं एक दुसरं वैशिष्ट्य असं की ते तुम्हाला लोकेट करता येत नाही. म्हणजे आपल्याला आपण जे मोबाईल घेऊन आपण जातो, तर आपण आपलं लोकेशन आपण फाइंड आउट करू शकतो. पण तसं त्यामध्ये करता येत नाही. आणि त्यामुळे हिजबुल्लाहला तो एक फायदा होता. आणि त्यामुळे त्यांनी पेजर बनवण्यासाठी कंपनीला ऑर्डर दिली. तैवानमधली ती कंपनी होती. अर्थात त्याच्या सीईओनी सांगितलेलं आहे, की आमचा याच्यामध्ये काही हात नाही. कारण आमचा फक्त ब्रँड नेम जे आहे ते वापरण्यासाठी आम्ही परवानगी दिलेली आहे आणि ज्या कंपनीने बनवले ते हंगेरियातली कंपनी. म्हणजे ज्या पेजरमध्ये स्फोट झाले, ते ज्या कंपनीने बनवलेले आहेत, ती कंपनी हंगेरी. आता हंगेरी हा युरोपियन देशांमध्ये येतो आणि त्यामुळे मोसादला काही फार अवघड काम आहे ते तिथे जाऊन काही करणं असं नाही. कारण त्यांचे तसे मित्रत्वाचे संबंध आहेत. अर्थात हे कुणी केलंय, काय केलंय ह्याच्याबद्दल अजून तशी स्पष्टता नाही. पण एवढं नक्की आहे की त्याच्यामध्ये स्फोटकं होती आणि मग एका ठराविक टेम्परेचरला ती फुटणार होती. आणि त्याच्यामध्ये काही आता असं म्हणतात की कोड वर्ड वापरण्यात आला होता की त्याच्यामध्ये तो मेसेज टाकल्यानंतर मग बॅटरी तापणार आणि मग ती बॅटरी तापली की त्याचा स्फोट होणार. अर्थात स्फोट झालेला आहे. अनेक जण जखमी झालेले आहेत. साधारणतः 3000 लोकं जी हिजबुल्लाहची जखमी झालेली आहेत. त्यामध्ये 300 लोकं वाचलेले आहेत. कारण त्यांनी त्यावेळेस पेजर बहुतेक त्यांच्या शरीरापासून लांब असावं. कोणी टेबलावर ठेवला असेल, कोणी चार्जिंगला लावला असेल, जे काही असेल ते. 2700 लोकांना मात्र जबर इजा पोहोचलेली आहे. अर्थात त्या युद्धनीतीमध्ये अशा प्रकारे शत्रूच्या गोटात जाऊन एक धमाका करायचा आणि त्यांना दहशतीखाली ठेवायचं. हे जे काही मोसादनी केलेलं आहे, ते म्हणजे साऱ्या जगाला विचार करायला लावणार आहे. कारण आपण आता इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर सर्वच जण अवलंबून आहोत. त्यामध्ये मोबाईल आले, त्यामध्ये अ, आता त्यांनी तर सोलर पॅनल मध्ये सुद्धा स्फोट झालेले आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा जनाजा निघाला होता, जे लोकं गेले त्यांचा, तर त्यामध्ये वॉकी टॉकीमध्ये सुद्धा स्फोट झाले. म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये त्यांचं जे काही बारीक प्लॅनिंग होतं, की हिजबुल्लाहची जी काही एक संपर्क यंत्रणा होती, ती तोडून-मोडून टाकायची. त्यात ते प्रथमदर्शनी तरी यशस्वी झालेले दिसतायत.
पण यामध्ये असं आहे, की पुढे जो धोका आहे, कारण इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर असा करून जर कुठल्याही एका पर्टिक्युलर व्यक्तीला जर इजा पोहोचवायची असेल, तर ते सहज शक्य होऊ शकतं, हेच यातून दिसलेलं आहे आणि त्यामुळे हे चिंताजनक आहे. पण आपण जर एकंदर मोसादच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केला किंवा ज्यांनी त्यांच्याविषयी वाचलेलं आहे, तर त्यांना निश्चित माहीत आहे ते नेहमी असं काहीतरी वेगळं करतात आणि शत्रूला परास्त करून सोडतात. त्यांच्यामध्ये म्हणजे जिथे शत्रूची विचार करण्याची क्षमता आहे किंवा एक शक्यता आहे, ती जिथे संपते तिथे त्यांचा विचार पुढे चालू होतो. हेच या प्रकरणातून दिसून आलेलं आहे. त्यामुळे पेजर मध्ये स्फोट करणं आणि एकाच वेळी 3000 पेजरमध्ये स्फोट करणं, ही काही साधी गोष्ट नाहीये, जी त्यांनी करून दाखवलेली आहे. आणि त्यामुळे आता अ, ज आणि हां, त्यामध्ये एक अजून एक गोष्ट अशी घडलेली आहे, की इराणचे राजदूत हे सुद्धा या पेजर हल्ल्यात जखमी झालेले आहेत. याचा अर्थ इराणचे राजदूत हिजबुल्लाचा पेजर वापरतात. म्हणजे त्यांचं ते कनेक्शन सुद्धा स्पष्ट झालेलं आहे. तर एक दहशत निर्माण करायची शत्रूच्या गोटामध्ये, हे करण्यासाठी मात्र अतिशय प्रभावीपणे यांनी या इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा वापर केलेला आहे. अर्थात ते हंगेरीच्या कंपनीमध्येच त्यामध्ये ते पीटीए नावाचं जे काही स्फोटक आहे ते हे केलं, की त्याच्यापुढे जेव्हा कुरिअरने ते पेजर पाठवले गेले, त्यावेळेस ते झालं. हे सगळं आता बाहेर येईल. पण स्फोट झाले हे नक्की आहे आणि सुरुवात तरी म्हणजे नाही म्हटलं तरी हिजबुल्लाचं जे काही संपर्क यंत्रणाच मोडकळीला आणून त्यांच्यावर साधारणतः म्हणजे आता ती इतक्या पटकन पुन्हा ते सगळं करणं त्यांना इतकं सहज शक्य नाहीये. त्यामुळं वेळ हा लागणार आहे त्यांना. पण साधारणतः ती अतिरेकी संघटनाच आहे. त्यामुळे हा जो काही ते हल्ला झालेला आहे त्यांच्यावर, त्यामुळे त्यांना धक्का निश्चित बसलेला असणार. कारण आता संपर्काच्या ते बाहेर आहेत. जी मुलं त्यांच्यासाठी तयार झाली होती, ती आता जखमी होऊन दवाखान्यामध्ये आहेत आणि एक साधारणतः 12 ते 12 एक लोकं दगावलेले सुद्धा आहेत. त्याच्यामध्ये बरेच जण अत्यवस्थ आहेत. त्यामुळे ही संख्या वाढण्याची शक्यता सुद्धा आहे. पण हा एक नवीन युद्धामध्ये नीतीचा वापर केलेला आहे. त्यामुळे मला हा विषय आपल्यासमोर मांडावा वाटला, की पेजर हल्ली कोणी वापरत नाही, पण त्याचा स्फोट, वॉकी-टॉकीमध्ये स्फोट, सोलर पॅनलमध्ये सुद्धा स्फोट झालेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे अतिशय म्हणजे फेब्रुवारीमध्ये जेव्हा हिजबुल्लाहचा प्रमुख सांगतो मोबाईल वापरू नका आणि मागच्या 7 ऑक्टोबरपासून हे जे काही युद्ध चालू झालेलं आहे. आज आपण जर बघितलं तर आज आपण 20 सप्टेंबर म्हणजे साधारणतः अजून 2-3 आठवड्यातच 1 वर्ष या युद्धाला होईल. पण जेवढी आक्रमणं इस्रायलवर झाली त्यांनी ती सक्षमपणे परतून लावलेली आहेत आणि यामध्ये तर त्यांनी हिजबुल्लाहचं अगदी सर्व उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे. त्यामुळे हे एक वेगळेपण हे आहे आणि हे येणाऱ्या सर्वच देशांना विचार करायला लावणारी अशी ही कृती मात्र घडलेली आहे. पेजर स्फोट हे एक नवीन तंत्र आहे, असं दिसतंच आहे स्पष्टपणे. अर्थात ते कुणी केलं, कसं केलं, काय केलं त्याच्यावर काही दिवसातच त्याच्यामध्ये स्पष्टता येईलच. पण सध्या मात्र आपण पाहतो जे आहोत, ते सगळंच भयंकर आहे एवढं मात्र नक्की. म्हणजे वरूनच बॉम्ब टाकायचे किंवा वरूनच क्षेपणास्त्र डागायची असं नाही, तर तुमच्या खिशातच किंवा तुम्ही क कंबरेलाच तो पेजर जे ते लावतात, तर ते म्हणजे तुम्ही तुमचा तो बॉम्ब सोबत घेऊन फिरताय की काय असं वाटण्याइतकं इतकी शक्यता निर्माण झालेली आहे या सर्व प्रकारामुळे. त्यामुळे हे चिंताजनक आहे. पण आता जग जसं प्रगती करत आहे तसं ह्या अशा गोष्टी नवीन-नवीन गोष्टी होत राहणार. त्यामुळे सतर्क राहण्याशिवाय दुसरा काही पर्याय मला तरी जगासमोर दिसत नाही. पण हे एक नवीन वाटलं म्हणून आपल्यासमोर मांडलं. आज इथे थांबतो. आपण माझे व्हिडिओ पाहत आहात त्याबद्दल आपणास मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद मंडळी.